छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झालाय। रस्त्यावर नदीसारखं पाणी वाहत असल्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। दत्ता, काय स्थिती आहे छत्रपती संभाजीनगरातली? नक्कीच वृषाली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळीकडेच मोठ्या प्रमाणात रात्रभर पाऊस झालेला आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्याच मोठ्या ज्या नद्या आहेत, सीना नदी आहे, सोना नदी आहे, दुधना आहे, त्याचबरोबर सुखना नदी आहे, शिवना नदी आहे, बोर नदी आहे आणि अगदी गोदावरी नदी आहे। सगळ्या नद्यांना सुद्धा मोठा पूर आलेला आहे आणि पाणी इतकं जोरात पडलेलं आहे रात्री की छत्रपती संभाजीनगर शहरातल्या रस्त्यावरून सुद्धा नद्यांसारखं सध्या पाणी वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मुकुंदवाडी रामनगर हा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे। रात्रभर सातत्याने पाऊस पडत होता, त्यामुळे रस्त्यांना सुद्धा नद्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि सगळीकडे धरणं जे आहेत ते सुद्धा ओव्हरफुल झालेले आहेत आणि त्याचबरोबर नद्यांना सुद्धा अनेक ठिकाणी पूर आलेला आहे। रात्रभर पाऊस झाल्यामुळे ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची परिस्थिती आहे। वृषाली, धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।